हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं माझं रुटीन शेअर करते. संध्याकाळी बघा असं सुंदर असं वातावरण झालं होतं. असं वाटत होतं की इंद्रदेवता खूप प्रसन्न झालेत आणि इथंच सगळं काही म्हणजे त्यांचं लग इथंच देतात की काय असं वाटत होतं. इतकं सुंदर असं वातावरण झालेलं होतं. आणि रविवारचा दिवस असल्यामुळे मग संध्याकाळी कुठं तरी जावं असं ठरवलेलं होतं आणि जाण्याचं आमचं नियोजन पण आम्ही केलं. मग असं आलेलं आहे आमच्याकडं म्हणजे एक यात्रेसारखं आनंद मेला म्हणून, आणि तिथं आज पाहायला जायचं असं ठरवलेलं होतं. तिथं गेलो तर म्हणजे एक नाममात्र तिकीट होतं समजा ₹50. पण आज जे काही पाहायचं तुम्हाला, जे काही खेळायचं त्याचे वेगवेगळे म्हणजे तिकीट्स होते. तर हे पाहायला गेलो. इथे यांनी सगळे असे आर्टिफिशियल आणि हे पोस्टर्स लावलेले होते वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे, आणि हे सगळे आर्टिफिशियल प्राणी वगैरे बनवलेले होते. अशा पद्धतीचे हे हाती, हे पेंग्विन्स, असे सगळे प्राणी पक्षी इथे बनवलेले होते. पाहायला खूप सुंदर वाटत होतं. आणि गर्दी आज रविवार असल्यामुळं भरपूर अशी गर्दी इथं पाहायला आलेली होती. खूप इतक्या गाड्या बाहेर होत्या, सगळा बंदोबस्त होता खूप. आणि गर्दी असल्यामुळं पाहत हे सगळं जात होतं. हे पक्षी, प्राणी, लहान मुलांसाठी मात्र हे खूप छान होतं सगळं पाहण्यासाठी. आणि खास म्हणजे हा जो मेला आलेला आहे तो आलेलाच आहे फक्त लहान मुलांसाठी. तर अशी तुडुंब अशी गर्दी आणि त्यातून हे सगळं पाहायचं, वेगवेगळे पक्षी, प्राणी. आणि मग कियांशला हे सगळं दाखवत आम्ही जात होतो पुढं. तर छान वाटत होतं हे सगळं पाहायला. आणि अशा गोष्टी मुलांना माहिती असायला पाहिजेत. कोणत्या पक्षाला काय म्हणतात, कोणत्या प्राण्याला काय म्हणतात, हे सगळं पाहत असताना कियांशलाही छान वाटत होतं हे सगळं पाहायला. आणि त्याला खूप आवड पण आहे अशा सगळ्या गोष्टींची पाहायची. तर हे सगळं पाहण्यासाठी विशेष करून आम्ही गेलेलो होतो संध्याकाळी. त्यानंतर हा जो गेम आहे की बलून फोडायचे बंदुकनी, हा तर मी खूप लहानपणी मला खूप आवडायचा हा गेम. आणि त्यानंतर मग आजच योग आला कियांशच्या निमित्ताने. खरं तर कियांशला फोडायचे होते पण बंदूक खूप जड होती, त्यामुळे फक्त मी त्याला नेम धरून देत होते, निशाणा, आणि तो बटन दाबत होता. तर अशा पद्धतीने 6 राऊंड करायचे होते आणि त्यातले 4 बलून तर आम्हाला छानपैकी फोडता आले. तर खूप छान वाटलं हे रंगीबेरंगी सगळे बलून. आणि हा गेम खेळताना एकदम लहानपणची आठवण झाली. खूप छान अशा पद्धतीने हा आम्ही गेम चांगल्या सक्सेसफुलरित्या पार पाडला होता. तर असे सगळे वेगवेगळे काही गेम पण तिथं आलेले होते. हे झाल्यानंतर इथं बाजूलाच दुसरा पण गेम होता की एक ग्लास ठेवलेले होते आणि ते पाडायचे होते. एका याच्यात जर 6 ग्लास पाडले पहिल्याच एका बॉलमध्ये तर गिफ्ट वगैरे देणार होते. पण ते शक्य झालं नाही. कृतिका माझी मुलगी, तिला करायचं होतं हे सगळं, पण ते काही झालं नाही. त्यानंतर मग असे छोटे छोटे शॉप पण काही लागले होते सॉफ्ट टॉईजचे वगैरे, पण ते काही घेण्याची म्हणजे इच्छा वगैरे नव्हती. बाकी हे सगळं पाहणं मात्र पाहायचं आवश्यक होतं पाहणं. आणि अशा पद्धतीचे खूप सगळे खेळणे इथं आलेले होते. खूप रोषणाई सगळी होती. खूप छान वाटत होतं. हा उंचच्या उंच तुम्ही पाहताय की आकाशपाळणा खूप छान वाटत होतं पाहायला. आणि लहानपणी कधी बसतही होते मी, पण आता तर शक्यच नाही. पाहूनच भीती वाटते. इतक्या उंच पाहायचं तरी भीती वाटते. पण खूप जणांना आवडतं हे सगळं पाहायला. आणि छान वाटत होतं. ही रोषणाई खूप सुंदर अशी जिकडं तिकडं. आणि संध्याकाळच्या वेळेला गेल्यामुळं खूप असं हे सगळे लाईट्स खूप छान वाटत होते. आणि संध्याकाळीच इथं जास्त म्हणजे गर्दी होते. आजूबाजूच्या सगळ्या म्हणजे जवळपासच्या खेड्यातली लोक इथं येतात, गावातले लोक येतात. खूप छान अशा पद्धतीनं ही जत्रा भरलेली होती. तर असे खूप वेगवेगळे खेळणे इथं आलेले होते. आणि हे खरं तर हे म्हणजे मुलांना दाखवायलाच पाहिजे. कारण हे पण बऱ्याच वेळा आता काय झालं की कालबाह्य होऊ नये असं मला तरी वाटतं. कारण आता टी व्ही, मोबाईल या म्हणजे याची दुनिया आहे आणि यात मुलं इतके रममाण झालेत की त्यांना अशा गोष्टी म्हणजे फक्त त्यातच पाहायला कधीतरी मिळतात मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये. आणि जर आपण हे प्रत्यक्ष दाखवलं तर मुलांच्या ज्ञानामध्ये किंवा मुलांच्या शब्दसंग्रहामध्ये खूप सगळा म्हणजे बदल होतो आणि त्यांना गोष्टी अनुभवायला मिळतात. तिथल्या पाहून तिथं टी व्ही, मोबाईलमध्ये पाहण्यापेक्षा घरी आपण अनुभवलं तर खूप छान अशी पद्धत होते. म्हणून हे असं नक्कीच मुलांना जेव्हा कधी येईल तेव्हा दाखवायला न्यायला पाहिजे. आणि असे काही काही स्टॉल पण तिथे लागलेले होते. त्यानंतर मग रस्त्यातच हा हातमागांनी सेल लागलेला होता, हातमाग यंत्रमागाचा. तर तिथं पण म्हटलं चला एक चक्कर मारूया. काही वस्तू खूप छान असतात, बेडशीट वगैरे खूप छान होत्या. आणि पण उशीर खूप झालेला होता, तरी पण म्हणलं होईल तेवढं घेऊया. तर हे छान असे कुर्तीज वगैरे पण तिथं आलेल्या होत्या. छान सगळं साहित्य होतं आलेलं. आणि कॉटन पण खूप छान होतं. तर हे जे असतात आपल्या हातमागाच्या वस्तू असतात ना, त्या खूप छान अशा असतात. आणि
काय होतं, हे भरून येतात हे कपडे कॉटनचे. बेडशीट वगैरे खूप छान असतात. काही वस्तू ह्या ज्या होत्या किचनमध्ये लागणाऱ्या किंवा देवघरात लागणाऱ्या त्या पण मी पाहिल्या. मग ते घ्यायचं माझी इच्छा होती. त्यानंतर आज एकादशी असल्यामुळं म्हटलं आज लक्ष्मीनारायण मंदिरात नक्कीच दर्शन घ्यायला जाऊ. हे मंदिर अगोदर खूप छोटं होतं, पण आता खूप सुंदर असं मंदिर केलं आहे. पहिलं मी दर एकादशीला जायची, पण एवढ्यात खूपच कमी झालं होतं माझं जायचं. तर चला म्हटलं आज बाहेर गेलेलो आहे आणि योगायोग असा होता की एकादशी पण आहे, तर मग इथेही दर्शनाला गेले. खूप सुंदर अशी मूर्ती आहे लक्ष्मीनारायणाची आणि पाहूनच मन इतकं प्रसन्न होतं की तिथून निघावंसं वाटत नाही. खूप मोठा असा म्हणजे भव्य असा सभामंडप आहे तिथं आणि तुम्ही पाहताय की लक्ष्मीनारायणाची मूर्ती किती सुंदर आहे. हे जे गुरु आहेत ते खूप जुने आहेत आणि मनोभावे ते लक्ष्मीनारायणाची सेवा करतात. एका साईडला गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनही लक्ष्मीनारायणाचं दर्शन घ्यायचं आणि इकडून मारुतीराय आहे. तर खूप छान असं वाटतं तिथं गेल्यावर, निघावंसं वाटत नाही. आणि ह्या गुरुला तर बघा तुम्ही कितीतरी वेळा त्यांनी डोकं टेकवलं ह्या राधाराणीच्या पायावर, पण त्यांना लक्ष्मी मातेच्या पायावर, पण त्यांना तिथून उठावंसं वाटत नव्हतं. त्यानंतर घेतलं आपल्या महादेवाचं दर्शन आणि थोडंसं तिथं जलार्पण केलं आणि नंतर मग घरी यायचं होतं. तर आजची संध्याकाळ माझी अशी गेली. तर तुम्हाला कशी वाटली माझी संध्याकाळ नक्की सांगा. कारण म्हणजे कधी होतं ना की आपल्याला की संध्याकाळी आपण बाहेर गेलो ना की खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने माझं खूप छान अशी संध्याकाळ गेली. दिवसभराचा थकवा सगळा ह्या संध्याकाळ जी झाली ते सगळं थकवा सगळा निघून गेला ह्या संध्याकाळी माझा. तर तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही पण असं काही करता का? नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.